आता आपण इथे इनविजिबल नेकलेस बनवतो आहे, तर त्याच्यासाठी मी घेतलेली आहेत इनविजिबलचे तार. मी 1 फूट कापून घेतलेली आहे. त्यासाठी मी कॉईन्स घेतलेले आहे लक्ष्मीचा. हे छोटे घेतलेले आहेत. खरबुजा मणी घेतलेले आहेत. परत मी इथे कोल्हापुरी साईडमध्ये आपण जे घालतो ते सुद्धा घेतलेले आहेत. तर चला आपण बनवूया. आणि त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहेत लॉक बीड्स पण लागणार आहेत. तर आपण सुरुवात करूया. तर आपण डिझाईन ठरवूया की काय आपल्याला डिझाईन करायची आहे. तर त्याप्रमाणे पहिले मी हा 4 mm चा जो गोल्डन मणी आहे तो गोल्डन मणी ते मी घालून घेते. 4 मणीचा गोल्डन मणी जो आहे तो घालून घेत आहे. आणि पुन्हा आपल्याला इथे मी काळ्या क्रिस्टलमध्ये मला लागणार आहे. काळ्या क्रिस्टलमध्ये आपण घेतो आहे. काळ्या क्रिस्टलमध्ये घालायचं तर ते अजून जरा छान असं वेगळं होतं. तर आपण काळ्या क्रिस्टलमध्ये काढून घेऊया. तर आपण हा एक गोल्डनचा मणी इथे तर एक गोल्डनचा मणी टाकलेला आहे. त्याच्यानंतर प्रत्येक आपल्याला काळा मणी टाकून घ्यायचा आहे. काळे क्रिस्टल आहे बघा छान असं. त्याच्यानंतर आपल्याला ही छोटी जी आहे लक्ष्मीची हे ती टाकायची आहे. आपल्याला तुम्ही कुठलं तुम्हाला लाल हवे ग्रीन हवे तसंही तुम्ही टाकू शकता असं की नाही. त्यानंतर पुन्हा आपल्याला एक काळा क्रिस्टल घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण जे खरबुजा मणी घेतले ते 2 खरबुजा मणी येते. एक खरबुजा मणी टाकलेला आहे इथे अशा प्रकारे बघू शकता. असं आपलं लूक येणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे ही मोठी हे टाकायचं. पुन्हा काळा क्रिस्टलचा मणी घेऊया आपण एक. छान आहे आणि हा खूप ट्रेंडिंग आहे ते बघा. अशा प्रकारे व्यवस्थित असं दिसतं छानसं असं आपलं छान असं होणार आहे ते. आपण बघूया. हे ऑप्शनल आहे. तुम्हाला जर टाकायचं असेल लक्ष्मीच्या बाजूला तिथे तर तुम्ही ते टाकू शकता. नाही तर ऑप्शनल आहे. तुम्ही हवं आहे तर घेऊ शकता नाही तर नाही. त्याने छोट्या मणी घातलेला आहे. पुन्हा मी इथे काळा मणी घेतलेला आहे. मी इथे मला जी लक्ष्मी आहे ते लक्ष्मीचं मला प्लेन हवं आहे. तर मला एक प्लेनमध्ये आहे का मला बघू मला सिल्वरमध्ये आहे. आणि इथे आपली मधली लक्ष्मी जी आहे ती प्लेनमध्ये आहे. तर आता प्लेनमध्ये घेऊया. कलरमध्ये न घेता प्लेनमध्ये घेऊया. अशा प्रकारे मी प्लेनमध्ये घेते. आपल्याला व्हाईट आहे. इथे तुम्ही लक्ष्मी घेऊ शकता प्लेन घेऊ शकता की तुम्ही जे आपण कोल्हापुरी साजमध्ये घेतो ते पण तुम्ही घेऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही ग्रीन न घेता हे वापरूया. तर मी या साईडला आता हे घालून घेते. आणि पुन्हा एक काळा मणी एक गोल्डन मणी. तर हे असा त्याचा लूक येणार आहे. तर पुन्हा याच्या साईडला आपल्याला एक इथे लक्ष्मी घालायची आहे. अशा प्रकारे. आणि पुन्हा एक काळा मणी आणि एक गोल्डन मणी. आता हे जे आहे बघा हे अशा प्रकारे आपल्या इथे पॅटर्न तयार होणार आहे हे मधलं. तर अशा प्रकारे दिसायलाही ते खूप छान दिसतं. तुम्हाला तर असं वेगळं वाटत असेल कुठे दिसायला खूप छान दिसतं. तुम्हाला ह्या दोघांमधलं जर तुम्हाला अंतर वाढवायचं असेल
इथे वाढवायचं असेल तुम्हाला नंतर ते तुम्ही ते छोटा गोल्डनचा मणीसुद्धा तुम्ही टाकू शकता. 1 मिनिट आपण बघूया ते कसं दिसतंय ते, म्हणजे आपल्याला अंदाज पण येईल. त्याला पण मनात शंका आली तर तुम्ही करूनसुद्धा बघूया की झटली काय आहे ते. मी बघते काय तर असं मी गोल्डन मनी टाकते, म्हणजे त्यातलं जे अंतर आपल्याला जे अंतर जे आहे ते आपल्याला वाढवायचं असेल तर आपण असं करू शकतो. अशा प्रकारे मी इथे आपल्याला लक्ष्मी घालायचे. म्हणजे बघा आता इथे जे अंतर होतं ह्याच्यापेक्षा ह्याचं अंतर आता वाढलेलं आहे. ह्याचं जे अंतर आहे आता हे मणी घातल्यामुळे ह्याचं अंतरमध्ये वाढ झाली, तर हे दिसायलाही छान दिसणार आहे. नाही गोल्डनचा मणी घाला. अशा प्रकारे नंतर अशा प्रकारे पण आपण पेंडंट बनवून घेतली आहे. त्याचप्रकारे आपण इथे सुद्धा हा मणी आपण इथे वाढवला आहे, तर आपण तो मणी इथे सुद्धा वाढवूया. एक गोल्डनचा मणी जो आपण इथे वाढवला तो प्रकारचा इथे वाढवूया. वाढवला आहे तो मणी. नंतर आपण काळा मणी घेतला आहे, काळा क्रिस्टल घेतलेला आहे. बघा आपण लक्ष्मी घातली होती. सरळ घ्या, म्हणजे तुमच्या लक्षातून आता पटकन उलटं होईल आणि तसं नको व्हायला. घालताना ते डोक्यात घ्या, सरळ बाजू कुठली आहे ती फिरणार आहे. पुन्हा एक क्रिस्टल घेतलं आपण आणि गोल्डन मणी घेतलेलं आहे. अशा प्रकारे त्यात आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे. आता हे मध्यभागी घ्यायचं आपल्याला व्यवस्थित. तिथे आपल्याला एक दोन्ही साईडने आपल्याला लॉक बेल्ट टाकायचे आणि आपल्याला तिथे लॉक करून टाकायचे. हे असं घेतलेलं आहे. अशा प्रकारे इथे घेतलेलं आहे. आता याला आपण लॉक करणार आहोत. 1 मिनिट. आता अशा प्रकारे इथे आपली ही डिझाईन दिसत आहे. मी इथे लॉक टाकलेलं आहे. आता इथे आपल्याला त्याचं सेंटर पॉईंट घ्यायचं आहे, दोन्ही टोकं जोडून घ्यायचे. सेंटर पॉईंट घ्यायचं आपल्याला इथे याचा अशा प्रकारे, आणि जे आहे त्यात आपल्याला लॉक करून घ्यायचं. तर मी ते मध्यभागी पकडले व्यवस्थित घट्ट, आणि जो हा लॉक बीड आहे तो आपल्याला हे करायचं. आता हा लावून फिक्स करून घेतलेला आहे. ते सेंटर घेतलेला आहे. एका प्रकारे फिक्स होतात. हा जागेतून हलणार नाही आहे. बघा, जागेतून हा हलणार नाही आहे. आता दुसरा जो आहे तो पण मी इथे फिक्स करून घेते. घट्ट घ्यायचं व्यवस्थित आपल्याला. बघा, आता जो आहे आपला हाता बरोबर इथे लॉक झालेला आहे. अशा प्रकारे जर तुम्हाला इथे पुढे अजून तर मणी वाढवायचे असेल तर तुम्ही मणी वाढवता, तर डायरेक्ट आपण इथे सुद्धा डायरेक्ट करू शकतो. जर नाही तर मणी वाढवायचे तुम्ही इथे मणी वाढू शकता. तर आपण इथे मणी टाकून घेऊया, 4 मणी.
हे 4 मणी इथे घातलेले आहेत. प्लस इथे पण तेवढेच इथे मणी घालून घ्यायचे. सेकंड साईडला पण तेवढेच मणी घालून घ्यायचे आहेत आपल्याला. तर इथे पण मी 4 मणी घालून घेते. बघा, 1 2 हे मी 2 mm चे मणी घालते. हे 4. हे अशा प्रकारे ते डिझाईन होणार आहे. अशा प्रकारे. आणि इथे आपण पुन्हा काळा मणी घालणार आहोत. आपल्याला काळा मणी घालून घेऊया इथे. आणि पुन्हा इथे लक्ष्मी घालणार आहोत. तुम्ही लक्ष्मी इथे घाला आणि त्या साईडला घातलं तरीही चालेल, असं काही नाही आहे. किंवा थोड्या अंतरावरती घातलं तरी पण चालेल. अशा प्रकारे इथे मी लक्ष्मीचं पेंडंट घालून घेते. हे बघा, अशा प्रकारे इथे पण हे घातलेलं आहे. तसं प्रकारे इथे पण हा इन्व्हिजिबल नेकलेस आहे. तर इथे आता पुन्हा आपल्याला लॉक बीड्स घालून घ्यायचे आहेत आणि डिझाईन इथे आपल्याला पॅक करून घ्यायची. मी या साईडला लॉक बीड घालून घेते. अशा प्रकारे इथे लॉक बीड घातलेला आहे आणि तो आपल्याला इथे लॉक करून टाकायचं आहे. तुम्हाला इथे मणी जर अजून हवा असेल हे तुम्ही घालू शकता. किंवा तुम्ही इथे इथे पण ब्लॅक मणी घालून घेऊया. अजून एक ब्लॅक क्रिस्टलचा. आणि मग इथे पण लॉक बीड घालणार आहोत. अशा प्रकारे आता हा जो लॉक बीड जो घातला आपण तो इथे आपण प्रेस करायचा, तिथे आपली हलणार नाही. आता इथे सुद्धा आपण एक क्रिस्टल घालणार आहोत. एक क्रिस्टल घालून नंतर आपल्याला इथे लॉक बीड घालायचं आहे. अशा प्रकारे आणि मग आता हा लॉक बीड आहे तो इथे आपल्याला लॉक करायचं आहे. तर हे आपण इथे लॉक केलेलं आहे. अशा प्रकारे इथे आपला हा इथे असा हे पेंडंट तयार झालेला आहे. आपल्याला इथे काय करायचं, इथे अजून एका अंतरावरती इथे आपल्याला परत इथे थोडासा 1 इंच सोडायचं आपल्याला. 1 इंच सोडून 1-1.5 इंच सोडून आपल्याला इथे पुन्हा हे करायचं. 1.5 इंच सोडून आपल्याला पुन्हा एक लॉक बीड टाकून घेऊया. आता आपण 1.5 इंचावरती एवढं अंतर मी सोडलेलं आहे. 1.5 इंचाचं अंतर सोडलेलं आहे आणि ते जो आहे हा लॉक बीड फिक्स करून घेतलेला आहे. बघा, ते 1.5 अंतर सोडलेलं आहे. आता हे लॉक मी फिक्स करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर ब्लॅक क्रिस्टल टाकायचं आपल्या इथे. एक गोल्डन टाकूया पहिले. गोल्डन, ब्लॅक आणि पुन्हा एक इथे लक्ष्मीचं पेंडंट. पुन्हा इथे एक ब्लॅक कलरचा क्रिस्टल, एक गोल्डन मणी आणि एक लॉक बीड. आणि ते आपल्याला हे तो लॉक बीड जो आहे तो प्रेस करून घ्यायचा बंद. जेणेकरून तिथे आपली डिझाईन जी आहे ती
हलणार नाही. अशा प्रकारे आता ह्याच्याच समोर एवढंच अंतर सोडायचं आणि इथे आपल्याला सुद्धा लॉकबीड आपल्याला लावून घ्यायचं आहे तेवढंच अंतरावरती. तर मी असं लावून लॉकबीड पडला की काही इथे आपण लॉकबीड टाकून घेऊया आणि सेम अंतरावरती आपल्याला लॉकबीड ॲडजस्ट करायचं आहे. तर इथे चेक करूया की आपल्याला लॉकबीड इथे आलेलं आहे. दोघांचं अंतर जे आहे ते सेम पाहिजे. त्यासाठी आपण बघून इथे प्रेस करून टाकायचं आहे. अशा प्रकारे इथे मी प्रेस करून टाकलं की दोघांचं अंतर सेम येण्यासाठी. लॉकबीड मला अशी इथेच अडकलं आणि मी लॉकबीड शोधते. ओके, काही बात नाही. आणि त्याच्यानंतर आपल्याला गोल्डन मनी घालायचं आहे. गोल्डन मनी नंतर आपल्याला ब्लॅक क्रिस्टल घालायचं आहे, ब्लॅक कलरचा. क्रिस्टल घातलेलं आहे. पुन्हा आपल्याला ही लक्ष्मी घालायची आहे. पुन्हा ब्लॅक कलरचा क्रिस्टल, गोल्डन मणी आणि इथं पुन्हा इथे लॉकबीड घेतला आपण इथे. तुम्हाला असं जमतं तर असं करा, नाहीतर इकडे तुम्ही असं घेतलं प्रेस येतो सहज असं जे लगेच. तुम्ही असं सुद्धा प्रेस केलं तरी चालतं. म्हणजे तुम्हाला मी दोन्ही विचारलं, जर तुमच्याकडे पकड नसेल तर तुम्ही असं सुद्धा प्रेस करू शकता. हे आपली अशी डिझाईन तयार झालेली आहे. डिझाईन अशी. आता इथे आपल्याला लॉबस्टर टाकायचं आहे. इथे त्याच्याआधी आपल्याला एक लॉकबीड घ्यायचं आहे. तुम्ही तर इथे काय वापरताय त्याच्यावरती तुम्हाला कुठलं लॉक तिथे वापरायचं आहे त्याच्यावरती तुमचं डिपेंड आहे. तुम्ही काय यूज करत आहात. तुम्हाला लॉबस्टर यूज करायचं आहे की तुम्हाला दुसरं काही यूज करायचं आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. त्यात आपण लॉबस्टर घेतलेला आहे. इथे लॉकबीड टाकलेला आतमध्ये. नंतर हा आपल्याला लॉबस्टर टाकून घ्यायचा इथे आणि नंतर इथून आपल्याला हा याच्यावर घालायचं आहे. आणि हा ओढून घ्यायचा आहे. आणि ते फिक्स करून घ्यायचं आहे. हा काही ते खिचून गेलेलं पाहिजे. अगदी इथपर्यंत गेला पाहिजे, शेवटपर्यंत ओढून घ्या. आता गेलेला आहे. इथं आपण लॉक करायचं. आता इथे हा फिक्स झालेला आहे. उरलेली जी बार आहे ती आपण इथून कट करून टाकू, जेणेकरून ते आपल्याला टोचणार नाही आहे. ते कट करून टाकायचे. तिथे तुम्ही कट केलेलं आहे इथे ही बार. आता इथे मी लॉक घेतलेला आहे. हा बघा, हा लॉक असतो असा. इथे घालायचं याला. इथे याच्या आतमध्ये ही वायर घालायची असते. इथे याला होल असतं. हे बघा, इथून खाली होल असतं ह्याला इथे खाली होल असतं. इथे आपल्याला हे आतमध्ये घालायचे अशा प्रकारे. आणि याचं लॉक हे आहे, लॉकबीड आहे तो याच्या आतमध्ये घालायचा आपल्याला. हा मी लॉकबीड घेतलेला आहे, याच्या आतमध्ये घालून घेतलेला आहे. अशा प्रकारे इथे घ्या इथे लॉकबीड. नंतर हा लॉकबीड आपल्याला इथे आहे तो आपल्याला इथे हे करायचं, फिक्स करायचं आहे. नंतर तो हा ओढायचा इथून. हे इकडून लॉक होतं इथे. वरची एक्स्ट्रा जी आहे ती आपण
कट करून घेणार आहोत. अशा प्रकारे इथे हे आपल्याला लॉक झालं. हा भाग जाणार नाही खालती. अशा प्रकारे इथे आता आपला लॉक झालेला आहे. इथे मी थोडासा हा लॉक प्रेस करून घेतला आहे. आता इथे पुढे प्रेस करून घ्यायचं आहे. उरलेली जी वायर आहे ती कट करून टाकायची. अशा प्रकारे आपला हे झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये घालून घालायचं. अशा प्रकारे आपला इनविजिबल नेकलेस तयार आहे. मला इनविजिबल नेकलेस कसा वाटला नक्की सांगा. ट्रेंडिंग आहे हा आणि दिसायलाही खूप छान दिसतं. म्हणजे आपण असं खूप असं काही गॉडी घातले असं त्याचा लुक नाही आहे. एकदम दिसायलाही छान दिसतं आणि आपल्या फंक्शनसाठी सुद्धा आपला छान दिसतो. तुम्हाला इथे कसा वाटला व्हिडिओ मला नक्की करा, लाईक करा, कमेंट करा. थँक्यू.